नमस्कार मंडळी, एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आपण बनवतोय पिठलं. त्याच्यासाठी एक मोठी अशी वाटी बेसन पीठ घेतले. हे लसणाचे 7-8 पाकळे घेतले आहे. थोडंसं ओवा घेतलेला आहे, मोहरी घेतलेली आहे, थोडं जिरं घेतलं, हळद घेतली, कोथिंबीर घेतली आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ आणि तेल. प्रथम आपण हिरव्या मिरच्या कापून घेऊया. आपण चुलं पेटून घेतलं, त्याच्यावर कढई ठेवली. आता 1 चमचा आपण तेल टाकून घेऊया. बघा आपलं तेल तापलेलं आहे. आपण आता प्रथम मोहरी टाकून घेऊया. तेव्हा आता त्यानंतर जिरं टाकून घेऊया. जिरं तर तळून द्यायचं, चांगलं फोडून द्यायचं आहे. जिरं टाकल्यानंतर ओवा टाकून घ्यायचा. नंतर लसूण टाकून घेऊया. लसणाचा आपला कलर बदलला आहे. तर आपण आता मिरची टाकून घेऊया. मिरची त्याच्यानंतर हळद टाकून घ्यायची. हे बघा, 1 ग्लासभर पाणी टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. आता ती फोडणी चांगली तडतडली. हे बघा, एका पातेल्यात, छोट्या पातेल्यामध्ये ते वाटीतलं बेसन पीठ टाकून घेतलं. आपण याच्यात पाणी टाकून त्याच्या गठोळ्या काढून घेऊया. चांगल्या गठोळ्या होऊ द्यायच्या नाही त्याच्या बेसन. हे बघा, बेसन पिठाच्या आपण पूर्ण पाण्यामध्ये गठोळ्या काढून घेतल्या त्याचं चांगलं. तेव्हा आता आपण फोडणीमध्ये बेसन पीठ टाकून घेऊया. गठोळ्या काढून त्याच्या घ्यायचे, त्याच्या गठोळ्या होऊ द्यायचे नाही पिठाच्या. तेव्हा आपण जे बेसन पिठलं सारखं सातत्याने हलवत राहायचं, म्हणजे त्याच्या गठोळ्या होणार नाही. त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेतलं होतं. हे बघा, त्याला चांगलं आता कडावं पिठलं आपलं. हे बघा, कुठल्या प्रकारच्या गठोळ्या दिसले बघा. त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहे. 1 चमचा. हे बघा, चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. त्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया. आपण त्यात हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्या प्रकारची मिरची टाकायची काही गरज नाही. त्याला आता दणकून उकळी येऊ देऊ चांगली. हे बघा, पिठलं आपलं साधं सोपं आता तयार झालेलं आहे. हे बघा कसं त्याला उकळं येत आहे, म्हणजे ते पिठलं आपलं आता तयार झालेलं आहे. 2 मिनिटात आपण पिठलं खाली उतरून घेऊ आणि आपण त्याची टेस्ट करूया. हे बघा, आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे. आपण त्यात खाऊन बघूया कसं झालं. आपण थोडंसं पातळच केलं, लबलबी थोडंसं. यामध्ये आता थोडंसं तेल टाकून घेऊया. तुम्ही तेल खाता असाल तर वरचं टाका, नाही तर नका टाकू. आणि तेल टाकून खा थोडं. हे बघा, आता असं एकत्र करून घ्यायचं आणि ते पिठलं आता आपण खाऊया.
साधं सोपं असं पानं हे पिठलं झालेलं आहे. तुम्ही एक वेळेस असं पिठलं जरूर तयार करून बघा. तुम्ही पोळी खाली जातो तुम्ही हे पिठलं पोळीसोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, नागलीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आमच्या जर अशा रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.